आज आपण वर्तुळ हे प्रकरण पाहूयात. तिसरं प्रकरण आहे आपल्या भाग 2 मधील. समजा मी तुम्हाला एक बांगडी दाखवली आणि हा बॉल आहे. तर या दोन्हीमध्ये तुम्ही कोणता वर्तुळ आहे असं सांगाल? बांगडीला म्हणणार की बॉलला की दोन्हीला? तर या ठिकाणी जर पाहिलं आपण तर वर्तुळ हे पहा एका प्रतलात बसतंय, पण बॉलला खालच्या प्रतलात आधार आहे, तर वर त्याची इथं त्याचा वर पण आकार आहे बघा. म्हणजे ही त्रिमिती आकृती आहे. प्रतल ही 2 मिती आकृती असते. एक वाय अक्ष असतो आणि एक एक्स अक्ष असतो. परंतु बॉलला सामावण्यासाठी आपल्याला 3 प्रतल सांगावे लागतात. एक एक्स अक्ष, एक वाय अक्ष आणि तिसरं उभं जो असेल तो झेड अक्ष. म्हणून बॉल ही त्रिमिती आकृती आहे, पण वर्तुळ जो आहे ती 2 मिती आकृती असते. त्यामुळे ह्या दोन्हीमध्ये कधीही बॉलला आपण वर्तुळ म्हणणार नाही. आपण नेहमी म्हणतो बघा की वर्तुळ म्हणजे गोल, तर तसं नाहीये. तर बॉल हा गोल आकार आहे, तर बांगडी ही कशी असते? वर्तुळाकार. आपण बांगडीलाही बऱ्याचदा गोलाकार असं म्हणतो. तर लक्षात ठेवायचे, तर बांगडी ही वर्तुळाकार असते. आता ह्या वर्तुळाचे विविध गुणधर्म आपण याच्या आधीच्या इयत्तेत सुद्धा पाहिलेले आहेत. तर यावर्षी आणखीन काही आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर सर्वप्रथम इथे एक वर्तुळाची आकृती काढलेली आहे पहा. तर काय असतं वर्तुळ म्हणजे? आपण कंपास घेऊन काढतो. तर कंपासाचं टोक समजा या मध्यभागी एका बिंदूवर ठेवलं, कंपासात काहीतरी अंतर घेऊन आपण असं वर्तुळ काढत असतो. तर त्या कंपासातील अंतर तिथं बदलत नाही. म्हणजे या बिंदूचं, समजा या बिंदूला नाव दिलं ओ, आणि ह्या वर्तुळावरील मी अनंत बिंदू आहेत, कुठलेही जर बिंदू घेतले तर प्रत्येक वेळी ह्या वर्तुळावरील प्रत्येक बिंदूचं अंतर केंद्रापासून समानच असणार आहे. बदलणार आहे का ते? आपण न बदलताच काढलेलं आहे. म्हणून वर्तुळाची व्याख्या सांगताना काय म्हणतात की एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूंचा संच. तर या स्थिर बिंदू आहे, याच्यापासून समान अंतरावर आपण असे बिंदू घेतलेले आहेत. तर ह्या सर्व बिंदूंचा जो संच आहे त्यालाच आपण वर्तुळ असे म्हणतो. मग वर्तुळाच्या बाबतीत आपण बऱ्याच संज्ञा पाहिलेल्या आहेत. तर या ठिकाणी पहिल्यांदा जो ओ बिंदू दिसतोय आपल्याला, तर त्या ओ बिंदूला बिंदू असतो तो आपण लिहूयात. ओ हा बिंदू नाव दिलंय, तर त्याला काय म्हणणार आहे आपण? वर्तुळाचा केंद्रबिंदू असं म्हणणार आहे, किंवा वर्तुळ केंद्र असंही म्हणतो. त्यानंतर आणखीन एक आहे बघा, याला काय म्हणतात तुम्ही सांगायचं आहे. जर मी वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील कुठलाही एक बिंदू घेतले, समजा हा बिंदू घेतले, तर हा बिंदू आणि वर्तुळ केंद्र यांना जोडणारा हा जर रेषाखंड काढले आणि त्याला नाव दिले समजा ओ ए असं जर नाव दिले, तर हा ओ ए म्हणजे काय असतो तुम्हाला ठाऊक आहे? काय म्हणतो आपण त्या ओएला? त्या वर्तुळाची त्रिज्या असं म्हणतो. त्यानंतर समजा, म्हणजे आता त्रिज्येची व्याख्या मी पुन्हा सांगते बघा. वर्तुळाची व्याख्या सांगितले, एका स्थिर बिंदूपासून समान अंतरावर असणाऱ्या सर्व बिंदूंचा संच. म्हणजे वर्तुळ एवढ्याच भागात आहे, इथं मध्ये आहे का? नाही. तर इथं मध्ये जे काही असतं, तर हा जो मधला भाग आहे त्याला वर्तुळ क्षेत्र म्हणतात. आणि त्या भागाचा विचार आपण कधी करतो? जेव्हा आपल्याला वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं असतं, म्हणजे ह्या वर्तुळाने व्यापलेली जागा काढायची असते, तेव्हाच आपण वर्तुळ क्षेत्र वापरतो. एरवी वर्तुळ म्हणजे काय आहे? एक कडा आहे ती फक्त बांगडीची, जशी आत्ता आपण बघितलो. तर एवढी कडा म्हणजे वर्तुळ असतं. तर ओए ही त्रिज्या आहे. त्रिज्येची व्याख्या काय बघा, काय सांगता येईल आपल्याला? त्रिज्या म्हणजे वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही बिंदू. समजा मी हा बिंदू घेतले आणि याला जोडणारा असा रेषाखंड काढले, याला जोडणारा काढले, तर अशा अनंत त्रिज्या मला काढता येतील. आणि ह्या प्रत्येक त्रिज्यांचं माप काय असणार आहे? समान. जे मी कंपासात घेतले होते वर्तुळ काढताना, समजा 5 असेल तर प्रत्येक ठिकाणी 5 सेमीच अंतर असणार आहे. म्हणजे वर्तुळाला अनंत त्रिज्या असतात. आणि त्रिज्येची व्याख्या काय? कुणाला जोडतो हा रेषाखंड? वर्तुळाचा केंद्र आणि वर्तुळावरील बिंदू
या दोघांना जोडणारा जो रेषाखंड असतो त्याला आपण त्रिज्या असं म्हणतो. ठीक आहे. तर कधीही लक्षात ठेवा, त्रिज्या जर म्हटली, तुम्हाला केंद्राचं नाव दिलं असेल तर त्या त्रिज्येच्या नावामध्ये केंद्रबिंदूचं नाव हे असतंच. आणि दुसरा जो बिंदू असतो तो बिंदू वर्तुळावर कुठंतरी असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आता ही आकृती कशाची आहे सांगा. याला काय म्हणतो आपण. समजा याला नाव दिलं पी आणि क्यू. मी काय केलंय, पी हा एक वर्तुळावरचा बिंदू घेतलाय, क्यू पण वर्तुळावरचा. मग वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड त्याला आपण काय म्हणतो, त्या वर्तुळाची जीवा. ठीक आहे. तर ही जी त्रिज्या आहे ती त्रिज्या आपण आर या अक्षराने सुद्धा दर्शवतो. तर या ठिकाणी पी क्यू ही काय आहे, वर्तुळाची जीवा आहे. जीवा म्हणजे काय सांगता येईल, वर्तुळावरील, मी आता वर्तुळाला हा असं लिहिणार आहे शॉर्टमध्ये. तर वर्तुळ तुम्ही व्यवस्थित लिहायचंय, वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड. तुम्ही कोणतेही दोन बिंदू घेऊ शकता, त्यांना जर जोडणारा रेषाखंड काढला, दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड म्हणजे जीवा असते. इथं पण काय म्हणणार, केंद्र व वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारा रेषाखंड त्याला त्रिज्या म्हणतो. ठीक आहे. तर हे पहिली व्याख्या बघितली, दुसरी व्याख्या, तिसरी व्याख्या. मग अशा किती जीवा काढू शकतो आपण. समजा मी हे दोन बिंदू घेतले तर अशी जीवा काढता येईल, अशा अनंत, म्हणजे पी मधून जाणारे अनंत असतील, असं वर्तुळावरील प्रत्येक बिंदूतून मी अनंत जीवा काढू शकते. त्यातली समजा मी ही जीवा घेतले जी या ओ मधून जाते आणि याला नाव दिले समजा एक्स वाय. तर असं वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जाणारी जर जीवा असेल तर त्याला आपण एक नाव देतो बघा. कोण सांगेल. एक्स वाय ही काय आहे, त्या वर्तुळाचं काय म्हणतो आपण त्याला, व्यास. तर सर्वात मोठी जीवा बघा, मागच्या प्रकरणात आपण पायथागोरसच्या प्रमेयाच्या वेळेस काय म्हटलं होतं, कर्ण शिकलो होतो. कर्ण म्हणजे काय म्हटलं होतो, काटकोन त्रिकोणातील सर्वात मोठी बाजू, त्याला आपण कर्ण म्हटलो होतो. तसं वर्तुळामध्ये सर्वात मोठी जीवा जर काढली तर त्याला व्यास म्हटलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे महाभारताची रचना त्यांनी केली. व्यास हे सर्व मुनींमध्ये श्रेष्ठ, खूप मोठे, म्हणून व्यास असंही म्हणतात. गुरु म्हणतो आपण त्याला, व्यास पौर्णिमा असं म्हणतात बघा गुरुपौर्णिमेला. तर तो व्यास हा शब्द आलेला आहे. लक्षात ठेवण्यासाठी सांगते मी, सर्वात मोठ्या जीवेला काय म्हणायचे, व्यास. मग काय सांगता येईल व्याख्या, सर्वात जीवा माहिती आपल्याला, वर्तुळावरील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारा जो रेषाखंड आहे त्याला जीवा म्हणतो. त्यातल्या त्यात जर सर्वात मोठी जीवा घेतली आपण तर तिला व्यास असं म्हणतो आपण. आणि व्यास हा डी या अक्षराने दर्शवतात. डी म्हणजे काय, डायमीटर. डायमीटरवरून डी हे अक्षर घेतलं जातं. मग हा जर आपण व्यास घेतला तर हे अंतर बघा आता, ओ एक्स. ओ एक्स काय आहे, केंद्र आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारा रेषाखंड आहे. मग केंद्र आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणाऱ्या रेषाखंडाला आपण काय म्हणलं, त्रिज्या. म्हणजे हा आर आहे. तसं हा ओ वाय पण केंद्र आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारा रेषाखंड, म्हणजे हा पण आरच आहे. म्हणजे व्यास डी बरोबर काय लिहिता येईल आपल्याला, आर अधिक आर 2r. तर हे एक सूत्र आपण नेहमी वापरतो बघा, व्यास बरोबर 2 गुणिले त्रिज्या. किंवा मला आर काढायचं असेल त्रिज्या, या 2ला मी पाठवले, गुणिलेचा काय होईल, भागिले. तर त्रिज्या ही व्यासाच्या निम्मी असते. छेद 2 आलं की निम्म आणि गुणिले 2 आलं की दुप्पट. तर हे सुद्धा तुम्हाला संबंध लक्षात ठेवायचा आहे. तर हेही आपल्याला सोडवताना लागतं आणि हे सगळं आपण पाहिलेलं आहे, फक्त एक रिव्हिजन घेते. त्यानंतर आणखीन एक शेवटचा भाग राहिलाय पहा, की हा जो वर्तुळ आहे, म्हणजे ही जी कडा आहे, या कड्याच्या आतल्या बाजूला जर बिंदू असतील तर त्याला या वर्तुळाच्या अंतर्भागातील बिंदू म्हणतो. आणि जर मी बाह्य भागात असे काढले बिंदू तर त्यांना काय म्हणतो आपण, वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू
किंवा वर्तुळाची ही जी कडा आहे या कडेमुळे या प्रतलाचे दोन भाग होतात. एक वर्तुळाच्या आतील भाग त्याला वर्तुळाचा अंतर्भाग म्हणतात आणि एक त्या कडेच्या बाहेरचा भाग त्याला वर्तुळाचा बाह्य भाग असे म्हणतात. तर हे सर्व आपण पाहिलेले आहेत. ह्या चारही संज्ञा लक्षात ठेवायचे. त्यानंतर 8वीला वगैरे सुद्धा आपण पाहिलेलं आहे बघा, एकरूप वर्तुळे. तर कुणाला म्हणतात एकरूप वर्तुळे? माहिती असेल तुम्हाला. एकरूप वर्तुळ कुणाला म्हणतो आपण? नावातच आहे त्याच्या. एकरूप म्हणजे काय? तंतोतंत जुळायला पाहिजे. मग मी एक वर्तुळ घेतले, समजा हीच बांगडी घेतले. आता याच्याशी तंतोतंत जुळणारी जर मला बांगडी किंवा वर्तुळ जर काढायचं असेल तर काय समान असावं लागेल? म्हणजे बरोबर मी याच्यावर दुसरी एक बांगडी ठेवले, दोन्ही तंतोतंत जुळले. कधी जुळतील ते एकमेकांशी तंतोतंत? तर वर्तुळाला एकच माप असतं. जसं आपण आयत घेतला तर त्याला लांबी रुंदी असं माप असतं, चौरस घेतला तर त्याला बाजू हे माप असतं. तसं वर्तुळाला एकच माप असतं, ते म्हणजे आपण कसं काढलं वर्तुळ काढताना? केंद्र आणि वर्तुळावरील बिंदू यांना जोडणारा रेषाखंड म्हणजे त्रिज्या हे माप असतं. मग एक वर्तुळ मी काढलेलं आहे, तर याच्याशी एकरूप म्हणजे दुसरा काढलेला वर्तुळ मी जर यावर ठेवला तर तो कधी तंतोतंत जुळेल? जेव्हा त्यांच्या त्रिज्या समान असतील. म्हणजे एकरूप वर्तुळ कुणाला म्हणायचं? ज्या वर्तुळांच्या त्रिज्या समान असतात. समजा हा एक वर्तुळ आहे आणि हा दुसरा वर्तुळ आहे. आता मी इथं काढताना जरी लहान मोठे काढले तर वर्तुळ मला जरा काढताना प्रॉब्लेम येणार आहे. पेननं जरा सरकतं तर ॲडजस्ट करायचं आहे. समजा हे दोन वर्तुळ आहेत, यांची जर मी त्रिज्या याची 4 सेमी घेतले आणि याची सुद्धा जर 4च घेतले. आता इथं दिसताना आपल्याला कमी जास्त दिसतं खरं, परंतु मी जेव्हा याचं माप सांगते 4 आहे म्हटल्यानंतर ते 4 आहेच. म्हणजेच त्रिज्या समान आहे. त्रिज्या समान असेल तर हा वर्तुळ मी या पहिल्या वर्तुळावर ठेवले तर ते तंतोतंत जुळतात, म्हणजे एकरूप होतात. तंतोतंत जुळणे त्यालाच आपण एकरूप म्हणतो. आणि कधी एकरूप होतात? जेव्हा त्यांच्या त्रिज्या समान असतात. ठीक आहे. म्हणजे त्रिज्या समान असण्यासाठी तुम्हाला असं खूण केलेलं असावं लागतं दोन वर्तुळांमध्ये. त्यानंतर दुसरं आपलं हेडिंग आहे समकेंद्री वर्तुळे. नावातच आहे बघा याच्या, समकेंद्री. सम म्हणजे समान, इथं वर्तुळे असं म्हणायचंय, दोन दोन वर्तुळांच्या बाबतीत आहे हे. तर समकेंद्री वर्तुळे कुणाला म्हणणार? पहा नावातच आहे त्याच्या, की ज्यांचा केंद्रबिंदू समान असतो. आपण इथं लिहूया, केंद्रबिंदू समान असतो. तर समजा मी हा एक स्थिर बिंदू घेतले आणि याच्या भोवती एक वर्तुळ काढले 2 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन. त्यानंतर 4 सेंटीमीटर घेऊन काढले. तर ह्या सगळ्या वर्तुळांना आपण काय म्हणतो? समकेंद्री. कारण या पहिल्या वर्तुळाची त्रिज्या आणि पहिल्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि दुसऱ्या वर्तुळाचा केंद्रबिंदू समान आहे, म्हणून यांना आपण काय म्हणतो? समकेंद्री वर्तुळे. छेदणारी वर्तुळे नावातच आहे याच्या पुन्हा, त्यामुळे बिलकुल कन्फ्युजन करायचं नाही. जसं नाव आहे त्यानुसार ती वर्तुळे त्यांचं पिक्चर किंवा फोटो आपल्या डोक्यात स्टोअर करायचं. एकरूप म्हणजे त्रिज्या समान, समकेंद्री म्हणजे त्यांचा केंद्रबिंदू समान. तर छेदणारी वर्तुळ म्हणजे समजा एक वर्तुळ आहे आणि त्याला 2 बिंदू छेदणारा आणखीन एक वर्तुळ काढलं मी, तर यांना काय म्हणतो आपण? छेदणारी वर्तुळे. म्हणजे या दोघांमध्ये 2 बिंदू सामायिक असतात, त्याला आपण छेदणारी वर्तुळे असे म्हणतो. ठीक आहे. तर ही झाली आपली उजळणी.